अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याचं नाव जो सैफवर ज्याने हल्ला केला त्याला रात्री ठाण्यातल्या कासारवडवलीच्या या लेबर कॅम्पमधून ताब्यात घेण्यात आलं। चोरीच्या उद्देशानं आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला होता असं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान त्याला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। यानंतर पुढील चौकशी करण्यात येणार आहे। दरम्यान कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला गेलाय, तर शहजाद बांगलादेशी असल्याचं अजून स्पष्ट झालं नसल्याचं आरोपीचे वकील म्हणतायत आणि शहजाद अनेक वर्षांपासून भारतात राहतो असंही आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे। आरोपीचे वकील संदीप शेरखान आपल्यासोबत आहेत। सर, 5 दिवसाची कोठडी जी आहे ती न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल कॉन्स्पिरन्सी असं देखील म्हटलेलं आहे। काय म्हणणं आहे यावर आपलं? इंटरनॅशनल कॉन्स्पिरन्सी नाही आहे त्याच्यामध्ये। तसं काय अँगल ते फक्त पोलीस कस्टडी घेण्याकरिता ते तसं दाखवलंय। तसं काय इंटरनॅशनल कॉन्स्पिरन्सी नाही आहे। तो यंग मुलगा आहे, त्याला स्केपगोट बनवून त्याला फसवलं गेलंय आणि तसं काय त्यांचा उद्देश नाही आहे। पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येते की तो बांगलादेशी आहे आणि त्यानंतर त्याने भारतामध्ये घुसखोरी केलेली आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येते। नाही, असं काही नाही आहे। त्याच्याकडे सर्टन डॉक्युमेंट्स आहेत विच विल शो ॲट टाइम ऑफ द बेल ॲप्लिकेशन विच विल क्लिअरली शो दॅट ही इज अ रिसाइडिंग फ्रॉम लास्ट सेव्हरल इयर्स इन द, म्हणजे तो राहतो इथे, तर असं ते त्याचा पुरावा त्याच्याकडे आहे, तो दाखवेल। भारतीय असल्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही कधी सादर करणार? डॉक्युमेंट्स आहेत ते सादर करणार। आणि एक सेलिब्रिटीच्या घरी अशा प्रकारे गोष्टी होतात, म्हणजे सिक्युरिटीचा देखील प्रश्न समोर येतो। हेच मला अचंब वाटतोय की सैफ अली खानच्या घरी त्या दिवशी सिक्युरिटी नाही आहे, वॉचमॅन नाही आहे, कसं काय नाही? कारण एका नॉर्मल आम्ही तुम्ही राहताय तिथे त्याच्यामध्ये पण सोसायटीचे वॉचमॅन वगैरे सिक्युरिटी असतो, पण ते नाही आहे, ते थोडा सस्पिशियस वाटतोय मला। आरोपी कोणत्या उद्देशाने त्या घरी गेला होता सैफ अली खानच्या? असं काय उद्देश नाही आहे त्याला, पण आता ते मी नंतर तुम्हाला चोरीचा उद्देश असं म्हटलं जातंय। असं क्लिअर कट आहे। आरोपीचे वकील आपल्यासोबत त्यांनी बातचीत केलेली आहे। 5 दिवसाची कोठडी जी आहे त्या आरोपीला देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे 24 तारखेला येत्या काय होणार आहे, त्याला आरोपीला याच्यामध्ये न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यानंतर करणार आहे की नक्की हा आरोपी जो आहे तो बांगलादेशी आहे की भारतीयामधलाच आहे, भारतीय रहिवासी आहे, हे 24 तारखेला स्पष्ट होणार आहे। हाँ बोलिए, आप भी प्रोड्यूस कोर्ट में अपीयर हुए थे, अक्यूज के लिए क्या कहना चाहिए भाई? थोड़ा सा ठीक है ना? पुलिस ने पुलिस कस्टडी मांगी है और जो भी फ्रेम में नहीं, बोलो जो भी ग्राउंड्स दिए हैं पुलिस ने वो सफिशिएंट नहीं है। हमने ये डिफेंस किया कि जो पुलिस ने लिखा है, जो कि ग्राउंड्स दिए हैं कि इसके लिए इसकी पुलिस कस्टडी चाहिए, फर्स्ट ऑफ ऑल हमने डिफेंस किया है कि उसके पास में कोई भी रिकवरी नहीं है, क्योंकि रिकवरी होता तो उसमें हमको पुलिस कस्टडी देना ज़्यादा सफिशिएंट होता। लेकिन पुलिस ने बताया कि बहुत ही सीरियस मैटर है इसमें, और कोर्ट ने भी ऑब्जर्वेशन लिया कि उसमें 109 भी ऐड हो सकता है क्योंकि वो इसमें इंजरी ज़्यादा है, और इसके अगेंस्ट में हमने डिफेंस किया है कि जो 109 है वो नहीं लगता है। और नोटिस के लिए भी हमने बताया, जिसमें कोर्ट ने ऑब्जर्वेशन लिया कि 10 साल तक अगर पनिशमेंट रहेगा तो नोटिस की कोई भी रिक्वायरमेंट नहीं है। बांग्लादेशी की बात कही कि बांग्लादेशी के बाद में ऐसा कोई भी डॉक्यूमेंट उन्होंने प्रोड्यूस किया नहीं है कि उससे जो साबित हो सके कि ये वो बांग्लादेशी है। ठीक है, चलो सर, बांग्लादेशी का ब्लड्स की बात कही कि कुछ, अरे रुको ना प्लीज। ब्लड की बात कही कि कुछ ब्लड से देना है। हाँ, ब्लड्स कैसा है एट द टाइम ऑफ स्टेपिंग, वो ब्लड्स जो है वो आरोपी भी के कपड़े पे भी आया, ऐसा पुलिस का बोलना है। तो पुलिस को वो कपड़े रिकवर करना है, और वो जो नाइफ है वो ब्रेक हो गई थी, वो नाइफ भी रिकवर करना है। पुलिस कस्टडी 5 दिन की पुलिस कस्टडी दी गई है। 24 तारीख तक उनको पुलिस कस्टडी में। नाम एक बार दिनेश प्रजापति।